गाईज, व्हिडिओ टाकायला थोडा उशीर झाला, पण आहे ना फायनली आमच्या दादाचं लग्न झालेलं आहे. कार्यालयात पोचल्या पहिला झाला तो साखरपुडा आणि त्याच्यानंतर लगेच दादा आणि वहिनीचे फोटो काढून घेतले. भूक तर एवढी लागली होती ना, मग लगेच जेवायला बसलो आम्ही थोड्या वेळाने. आणि हे वेगळंच नवीन, नवरदेवाकडून आहे ना 2,000 रुपये मागितले होते आणि आमचा नवरदेव एवढा लेजंड आहे ना की त्यांनी आहे ना 2,000 रुपयेच खोडून टाकले सगळे. नंतर हे आमचं VIP पर्सन, म्हणजे एकदम ताडका फडकी असणारा माणूस, नुसतं सगळ्यांवर चिडत होते, उरका पटापट एवढंच चालू होतं. नंतर आली हळदीची वेळ. हळद तर खूप नाचवत आणली, पण व्हिडिओ काढायला टाईमच नाही भेटला. मग डायरेक्ट हळदीच्या वेळेसचा व्हिडिओ भेटला आणि जास्त काही मी क्लिपा काढला नाही. त्याच्यानंतर डायरेक्ट विधीवर आलो. विधी झाल्याच्या नंतर आहे ना परण्याला पण खूप नाचलो, पण आहे ना व्हिडिओ काढायला काही वेळ नाही भेटला. लग्नाच्या वेळी आहे ना आमची आत्या मंगलाष्टका म्हटली आणि लग्न वगैरे झाल्याच्या नंतर घरी आलो तर इथं वेलकमची पण पूर्ण तयारी झाली होती. लगेच मागून दादा त्यांची पण गाडी आली. आम्ही पुढं आलो होतो तोपर्यंत सगळी तयारी करून ठेवली होती. मग त्यांचं वेलकम पण लगेच केलं. इकडं सगळं डेकोरेशन वगैरे केलेलं होतं. आणि ही परंपरागत चालत आलेली प्रथा म्हणजे ना दरवाजा अडवून नवरीला उखाणा विचारणं. इथं आहे ना आम्ही दीदी आणि आम्ही दोघींनी दरवाजा अडवून आहे ना उखाणा विचारला आणि बऱ्यापैकी आहे ना पूर्ण दिवस असाच घाई गडबडीत गेला.